नमस्कार मित्रांनो, मी राहुल दळवी, एमपी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर. आपलं स्वागत आहे आरडी निवेश मित्र या चॅनलवरती. मित्रांनो, मागच्या व्हिडिओत आपण बघितले म्युच्युअल फंड म्हणजे काय, म्युच्युअल फंडचे कोणकोणते प्रकार आहेत आणि त्यात आपण हेही पाहिलं की म्युच्युअल फंडचं एक महत्वाचा प्रकार म्हणजे इक्विटी म्युच्युअल फंड. पण अनेक लोक इथंच गोंधळतात, कारण इक्विटी म्युच्युअल फंड हा एकच फंड नसून त्यात तब्बल 11 वेगवेगळे प्रकार आहेत. या प्रकारामध्ये जाण्यापूर्वी आपण पहिला एक महत्वाची गोष्ट समजून घेणे गरजेचं आहे, कारण या 11 प्रकारामध्ये अनेक फंडच्या नावाखाली तुम्हाला लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप अशी वारंवार दिसते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप म्हणजे नेमकं काय हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. समजा एखाद्या वेगवेगळ्या कंपनीची शेअरची किंमत जर 1000 रुपये असेल तर आपण त्याला लार्ज कॅप म्हणू शकतो का? तर याचं उत्तर आहे नाही. आणि एखाद्या कंपनीची शेअरची किंमत जर 100 रुपये असेल तर त्याला आपण स्मॉल कॅप म्हणू शकतो का? त्याचंही उत्तर आहे नाही. म्हणजेच लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप हे कोणत्याही शेअरच्या किमतीशी थेट काहीही संबंध नसतो. मग तुम्ही म्हणाल की संबंध कशाशी असतो? तर याचं उत्तर आहे मार्केट कॅपिटलायझेशन. आता तुम्हाला प्रश्न आला असेल की मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे काय? समजा एखाद्या कंपनीचे बाजारात 10 लाख शेअर्स अवेलेबल आहेत, म्हणजेच 10 लाख आउटस्टँडिंग शेअर्स आहेत आणि त्या एका शेअरची किंमत 500 रुपये आहे. तर त्याचं बाजार मूल्य म्हणजेच 10 लाख इंटू 500 इज इक्वल टू त्याचं उत्तर येतं 50 कोटी. म्हणजेच त्यालाच आपण मार्केट कॅपिटलायझेशन म्हणतो. 50 कोटी म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन. म्हणजे थोडक्यात समजावायचं झालं तर त्याला मार्केट कॅप असं म्हणू शकतो आपण. अशाच सूचीबद्ध कंपन्या, भारतातील सर्वात सूचीबद्ध कंपन्या, त्याचा मार्केट कॅप नुसार क्रम लावला जातो. याच क्रमवारीत 3 गट तयार केले जातात. त्यात पहिला 1 ते 100 कंपन्या म्हणजेच लार्ज कॅप. त्यानंतर 101 ते 250च्या कंपन्याला आपण मिड कॅप म्हणू शकतो आणि 251 पासूनच्या पुढील सर्व कंपन्या आपण स्मॉल कॅप म्हणू शकतो. म्हणजेच लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप हे कंपनीच्या डायरेक्टली थेट शेअरच्या किमतीशी संबंधित नसतो, तर त्याचा संबंध डायरेक्टली असतो तो मार्केट कॅपिटलायझेशन नुसार. आता ह्याच टॉपिक वरनं तुम्हाला एक गोष्ट सांगतो, म्हणजे एक एक्झाम्पल सांगतो फॉर एज्युकेशनल पर्पज. रिलायन्स इंडस्ट्रीची शेअरची प्राइस आहे मित्रांनो 1320 रुपये आणि तेच MRF म्हणजे जी कंपनी टायर बनवते त्याच्या शेअरची किंमत आहे 1,35,000 रुपये. तर दोघांच्या प्राइस मध्ये तर खूप डिफरन्स आहे. आता ह्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन आपण बघूया. रिलायन्स इंडस्ट्रीचा मार्केट कॅप आहे 17 लाख करोड रुपये आणि तेच जर MRF च्या शेअर मार्केट कॅप बघायला गेलो तर त्याचं मार्केट कॅप आहे 57,000 करोड. जवळजवळ 32 पट म्हणजे 32 टाइमचा फरक आहे दोन्ही मार्केट कॅप मध्ये. ओके, हेच एक्झाम्पल आहे मार्केट कॅप म्हणजे काय आणि लार्ज कॅप कशाला म्हणतात आणि ह्याचं डायरेक्टली शेअर्सच्या प्राइसशी संबंधित आहे का हे समजावून सांगण्यासाठी तुम्हाला एक एक्झाम्पल दिला. आणि आता अनेक लोकांना अजून एक प्रश्न आला असेल की ह्याचा डायरेक्टली म्युच्युअल फंडशी काय संबंध आहे? म्युच्युअल फंडशी मित्रांनो ह्याचा डायरेक्टली म्युच्युअल फंडशी संबंध खूप मोठा आहे, कारण इक्विटी म्युच्युअल फंड हा डायरेक्टली शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट होतात. प्रामुख्याने एक फंड जर लार्ज कॅपच्या कंपनीमध्ये गुंतवणूक करत असेल तर आपण त्याला लार्ज कॅप फंड असे म्हणतो. त्यानंतर दुसरा जर मिड कॅप मध्ये गुंतवणूक करत असेल तर त्याला आपण मिड कॅप फंड असे म्हणू शकतो. तेच सेम स्मॉल कॅप मध्ये गुंतवणूक करत असेल तर त्याला आपण स्मॉल कॅप फंड म्हणू शकतो. आता ह्या जे 11 वेगवेगळे प्रकार आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण पहिली पायरी आपल्याला लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप हे समजून घेणे खूप गरजेचं आहे. हेच तुम्हाला शेअर मार्केटमध्ये पण ऐकायला भेटतील. जेव्हा तुम्ही शेअर मार्केटमध्ये या म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करता तुम्हाला हे लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप हे वारंवार तुम्हाला ऐकायला भेटतील. आणि जर तुम्ही म्युच्युअल फंडचा व्हिडिओ जर मिस केला असेल, म्युच्युअल फंड म्हणजे काय, त्याचे कोणकोणते प्रकार आहेत, हा व्हिडिओ जर मिस केला असेल तर खालील डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याचाही लिंक दिलेला आहे. आणि व्हिडिओ आवडलास तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.